नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी यासाठी तुम्ही भाषणाची तयारी करतच असाल. पण प्रत्येक जण 26 जानेवारी का साजरा करतात, कसा साजरा करतात, कुठे झेंडा फडकवला जातो, कुणी यासाठी त्याग केलं, हे सर्व आपापल्या भाषणातून खूप छान पद्धतीने व्यक्त करत असतात. पण आपण सुद्धा जर तेच भाषण केलं तर ऐकणारे कंटाळून जातील. त्यासाठी आम्ही घेऊन आलोय एक छान, चला आग विझवणारी चिमणी बनूया, नियमांचा दुरुपयोग टाळून देश घडूया या थीमला अनुसरून प्रजासत्ताक दिनानिमित्त एक स्पेशल दर्जेदार व्यासपीठ गाजवणारं भाषण. मित्रांनो, तुम्ही एखाद्या स्पर्धेसाठी निबंध किंवा भाषण किंवा एखादं सूत्रसंचालनाचं स्क्रिप्ट याच्या शोधात असाल तर तुमचा शोध इथेच संपलेला आहे. या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये एक फोन नंबर मी डिस्प्ले केलेला आहे. त्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही तुमचं भाषण, निबंध किंवा अँकरिंग स्क्रिप्ट यासाठी ऑर्डर करू शकता आणि ही सर्व्हिस कम्प्लीटपणे पेड आहे. मित्रांनो, आत्ताचं हे भाषण सुद्धा जर तुम्हाला पीडीएफ स्वरूपात हवं असेल तर फक्त 9 रुपयाला हे पीडीएफ तुम्हाला अवेलेबल आहे आणि याचं लिंक लवकरच आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल करून देऊ. चला तर जास्त वेळ न घेता आपण सुरुवात करूया दर्जेदार भाषणाला. चला आग विझवणारी चिमणी बनूया. पाहूया या भाषणात दडलंय काय. ज्यांनी वाहिली रक्ताची धार त्यांच्या चरणी नतमस्तक होऊया. मिळाले जे स्वातंत्र्य आपल्याला त्या बलिदानाला स्मरण करूया. नियम, कायदा, सन्मान हाच आपल्या प्रगतीचा आधार. लोकशाहीच्या उत्सवात घेऊया कर्तव्याचा नवा निर्धार. सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या प्रिय देशबांधवांनो, लोकशाही ही केवळ सरकारची एक पद्धत नाही, तर ती मुळातच मानवी प्रतिष्ठेचा सन्मान करणारी एक जीवन पद्धती आहे, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. यांच्या याच विचाराने मी आजच्या भाषणाला सुरुवात करतो. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस म्हणजे खूप आनंदाचा सण आहे. पण हा सण साजरा करत असताना आपण आपल्या कर्तव्याची जाणीव किती ठेवतो हे पाहणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. आपण किती नशीबवान आहोत मित्रांनो. आपल्याला शिरीष कुमार आणि भगतसिंग यांच्यासारखे वीर लाभले. ज्या वयात मुलं खेळण्याशी खेळतात त्या वयात शिरीष कुमारने छातीवर गोळ्या झेलल्या, पण तिरंगा खाली झुकू दिला नाही. भगतसिंगांनी वयाच्या 23व्या वर्षी हसत हसत फासावर चढून आपल्याला स्वातंत्र्याची एक भव्य नौका सोपवली. मित्रांनो, स्वातंत्र्य म्हणजे काहीही करण्याची सूट नाही हे सांगणारं मी एक गोष्ट तुम्हाला आज इथे सांगणार आहे. एका मोठ्या जहाजातून अनेक प्रवासी प्रवास करत होते. त्यातील एका प्रवाशाने स्वतःच्या बसण्याच्या जागेखाली छिद्र पाडण्यास सुरुवात केली. लोकांनी विचारलं, अरे हे काय करतोस? तेव्हा तो उद्दामपणे म्हणाला, मी माझ्या जागी काहीही करेन, ते माझं स्वातंत्र्य आहे. त्या मूर्ख माणसाला हे कळलंच नाही. जहाज बुडालं तर केवळ तो नाही, संपूर्ण देश बुडणार आहे. मित्रांनो, आज आपणही तेच करतोय. माझं स्वातंत्र्य म्हणून आपण नियम मोडतो, भ्रष्टाचार करतो, पर्यावरणाचं नुकसान करतो. आपण विसरतोय की आपण भारताच्या प्रगतीच्या जहाजाला छिद्र पाडत आहोत. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता. आपण या सत्तेचा वापर कसा करत आहोत असा प्रश्न स्वतःलाच विचारला पाहिजे. आज आपण स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार असा घेतला आहोत काय? आज आपण हा दिवस इतक्या शांततेत साजरा करत आहोत कारण वीर सावरकरांनी काळ कोठडीत यातना सोसल्या, भगतसिंगांनी हसत हसत फासावर बलिदान दिले आणि सुभाषचंद्र बोसांनी क्रांतीची मशाल पेटवली. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सैनिकांच्या बलिदानाची गाथा येथे वाचा. पण आज आपण त्यांच्या बलिदानाचा उपयोग केवळ सोशल मीडियावर पोस्ट करण्यापुरता करतोय का? एकदा प्रश्न स्वतःलाच विचारा. आता दुसरी गोष्ट पाहूया, राज्याची. राजाने एक आज्ञा केली. प्रत्येक नागरिकाने रात्रीच्या वेळी राजवाड्यातील मोठ्या हौदात 1 तांब्या शुद्ध दूध टाकावे. सकाळी जेव्हा राजाने पाहिले तेव्हा तो हौद दुधाने नाही तर चक्क पाण्याने भरला होता. का माहितीये? कारण गावातील प्रत्येक माणसाने असा विचार केला की सगळे तर दूध टाकणारच आहेत, मग मी एकट्याने तांब्याभर पाणी टाकलं तर कुठे कुणाला काय कळणार आहे. मित्रांनो, हाच विचार करून प्रत्येकाने त्यात दूध टाकण्याऐवजी पाणी टाकलं होतं. स्वातंत्र्य सैनिकांनी सोसल्या झळा, आपण मात्र स्वार्थी झालो. नियमांच्या पळवाटा शोधत कर्तव्याचा मार्ग विसरलो. भगतसिंगांच्या रक्ताचा थोडा तरी विचार करा. स्वैराचाराचे हे छिद्र आता तरी वेळेत भरा, आता तरी वेळेत भरा. आज 2026 मध्ये आपली अवस्था त्या गावकऱ्यांसारखी झाली आहे. आपण म्हणतो रस्त्यावरचा एक नियम मोडला तर काय होतंय, खरं कर तोडासा चुकवला तर काय बिघडतंय. सायबर जगात कोणाची थोडी छळवणूक केली तर कुणाला कुठे काय कळतंय. पण मित्रांनो, हीच ती पाण्याची वृत्ती. जेव्हा आपण नियमांचा असा दुरुपयोग करतो तेव्हा आपण आपल्या माणुसकीला आणि संविधानाला दिलेले दूध म्हणजेच आपले कर्तव्य विसरतो. जेव्हा एखादा माणूस भ्रष्टाचार करतो किंवा सत्तेचा वापर करून दुसऱ्यावर अन्याय करतो तेव्हा तो त्या नौकेला छिद्रच पाडत असतो. आज महिला आणि बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न जेव्हा ऐरणीवर येतो तेव्हा त्यामागे हीच वृत्ती असते की मला कोण बघतंय किंवा मी कायद्यापेक्षा मोठा आहे. जर प्रत्येकाने असाच विचार केला तर आपली लोकशाहीची नौका कशी तरंगणार. दुर्दैव असं आहे की आपला देशप्रेम सुद्धा आता फक्त तारीख बघून जागृत होतं. आज 26 जानेवारीला आपण जो तिरंगा अभिमानाने हातात धरतो तोच तिरंगा उद्या 27 जानेवारीला रस्त्यात कचऱ्यात कुणाच्या तरी पायाखाली पडलेला दिसतो. जणू काही आपलं स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक एकाच दिवसापुरतं मर्यादित होतं.
आज छातीवर बिल्ला आणि हातात तिरंगा दिसेल, आज छातीवर बिल्ला आणि हातात तिरंगा दिसेल, उद्या मात्र तोच कागदी तुकडा रस्त्यावर लोळताना दिसेल. उद्या मात्र तोच कागदी तुकडा रस्त्यावर लोळताना दिसेल. देशभक्तीचा हा ज्वर फक्त एका दिवसाचा नसावा. देशभक्तीचा ज्वर हा फक्त एका दिवसाचा नसावा. उद्याही तिरंग्याचा सन्मान प्रत्येकाच्या काळजात असावा, प्रत्येकाच्या काळजात असावा. मित्रांनो, आणखी एक गोष्ट आपण इथे पाहूया. एका जंगलाला एकदा भीषण आग लागली होती. जंगलातील सर्व प्राणी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळत होते. सिंह, वाघ, हत्ती यासारखे मोठमोठे प्राणी घाबरून पळू लागले आणि लांब राहून ती आग पाहू लागले. पण त्या गर्दीत एक छोटीशी चिमणी होती. ती जवळच्या तलावात जायची, आपल्या चोचीत एक थेंब पाणी भरायची आणि त्या आगीवर टाकायची. हे पाहून एक कोल्हा तिला हसून म्हणाला, "ए चिमणे, तुझ्या त्या एका थेंबाने ही एवढी मोठी आग विझणार आहे का? समजलं पाहिजे ना आपल्याला." चिमणीने दिलेले उत्तर आज आपल्या प्रत्येकासाठी महत्वाचे आहे. ती म्हणाली, "कोल्हा दादा, मला माहित आहे की माझ्या एका थेंबाने ही आग नक्कीच विझणार नाही. पण जेव्हा कधी या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल ना, तेव्हा माझे नाव आग लावणाऱ्यात नाही, तर तमाशा पाहणाऱ्यात नाही, तर माझे आग विझवणाऱ्यात असेल." मित्रांनो, किती अद्भुत उत्तर आहे हे. आज 2026 मध्ये आपणही अशाच आगीत उभे आहोत. भ्रष्टाचार, सायबर गुन्हे, महिलांवरील अत्याचार आणि नियमांचा दुरुपयोग या आगी आपल्याला समाजाला जाळत आहेत. आपण अनेकदा म्हणतो, एवढा मोठा देश आहे, सगळे नियम मोडतात, मी एकट्याने नियम पाळून काय होणार? मी एकटा भ्रष्टाचार थांबवून काय फरक पडणार? पण लक्षात ठेवा, जेव्हा आपण नियमांचा दुरुपयोग करतो, तेव्हा आपण आग लावणाऱ्यांच्या गटात असतो. जेव्हा आपण चुकीचे होताना गप्प राहून थांबून ते बघतो, तेव्हा आपण तमाशा पाहणाऱ्यांच्या गटात असतो. पण जेव्हा आपण प्रामाणिकपणे कर भरतो, वाहतुकीचे नियम पाळतो, महिलांचा आदर करतो, सायबर जगात सुसंस्कृत वागतो, तेव्हाच आपण त्या चिमणीसारखे आग विझवणाऱ्यांच्या गटात येतो. व्यर्थ न हो बलिदान कुणाचे, देशासाठी जे लढले, आज आठवूया त्यांना, ज्यांच्या रक्ताने हे संविधान घडले, ज्यांच्या रक्ताने हे संविधान घडले. स्वातंत्र्य म्हणजे आपल्याला हवे तसे वागणे नव्हे, तर माझ्या वागण्याने कोणाला त्रास तर होत नाही ना, हे पाहणे होय. आज शिरीष कुमार आणि भगतसिंगांचा वारसा चालवताना आपल्याला त्या चिमणीसारखे बनावे लागेल. आपली लोकशाहीची नौका तेव्हाच सुरक्षित राहील, जेव्हा प्रत्येक नागरिक आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पडेल. चला, आजच्या या प्रजासत्ताक दिनी आपण ही कर्तव्याची ठिणगी मनात पेटूया आणि नियमांचे पालन करून भारताला एक सुरक्षित आणि सुंदर देश बनवूया. स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्याला स्वातंत्र्य दिले, पण ते टिकवण्याची जबाबदारी ही आपलीच आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, तर ती एक शिस्त आहे. जर आपल्याला खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक व्हायचं असेल, तर आपल्याला तो पाण्याचा तांब्या फेकून देऊन कर्तव्याचे शुद्ध दूध हौदात ओतावे लागेल. नियमांचा आदर करणे, महिलांचा सन्मान करणे आणि सायबर जगात सुसंस्कृत वागणे हीच आजच्या काळाची खरी गरज आहे आणि हीच खरी देशभक्ती आहे. चला, आपण या प्रजासत्ताक दिनी आपण संकल्प करूया, आपण नियमांचा सन्मान करूया, माणुसकी जपू आणि भारताला जगातील सर्वात आदर्श राष्ट्र बनवू. नवा विचार रुजवूया, अन्यायाचा करूया अंत. पुन्हा एकदा घडवूया सुखी आणि सुंदर भारत. संविधानाचा दिवा आपण घराघरात लावूया. खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक देश आपला बनवूया, देश आपला बनवूया. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, ऑर्डरसाठी या व्हॉट्सअप नंबरला संपर्क साधा आणि व्हॉट्सअप मेसेज लीव्ह करा. कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की कळवा.